हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर आज आपण आलो आहे आपल्या तुरीच्या रानात, जिथे तुरी आणि उडीद दोन्ही पेरलं आहे. आणि इकडे आपण मारतो आहे कोळपं. पप्पा आणि काका तिकडे कोळपं मारायलेत. दिसलं असेल तुम्हाला, बैल आहेत. तर 2 कोळपे मारायलेत. तर मी तुम्हाला दाखवते चला कोळपं कसं मारते. तर गाईज इकडे चालू आहे कोळपं मारायचं आणि पप्पा आणि काका कोळपं मारत आहेत. तर तिकडून इथंपर्यंत कोळपं मारून झाले गाईस, आणि आता थोडंसं राहिलंय. तर तेवढं मारून होईल आपलं पूर्ण आज. तर गाईज मी आत्ता घरी चालले होते आणि जाता जाता माझ्यासमोर एकदमच हे काय आलंय बघा. ओ भाई, खूप चिरट्या आहेत. काय माहिती काय किड्यासारखंच काहीतरी आहेत, छोटे छोटे आहेत. एकदमच असं समोर आले माझ्या, घाबरून मागेच गेलेले. आणि एवढं काय नाही, पण असं एकदम तोंडापुढे आल्यावरती भीती वाटते. तर मी आता चालली आहे घरी. तर चला जाऊया. तर गाईज आता आम्ही आलो आहे आपल्या सोयाबीनला कोळपं मारायला. तर आम्ही आता 2-4 मारले आणि अजून थोडंसं मारायचं. पप्पा आता चाबूक आणि खुरपं घेऊन येत होते, त्यासाठी थांबलो होतं. तर चला चालू करायचं. पप्पा चालू करायचं. हां चला. तर गाईज आत्ता एक पाऊस येऊन गेला झाला आणि सगळं ओलं झालं आहे, सगळं चिखल लागायला हाताला. तुमचं पण झालं आहे. शी तुम्ही तर किती घाण करून घेतलं ते, आता निष्ठत आहे हात. लागेल. हां सोडा. भाऊ काढायला नको राहू दे, मी काढते. बर बास बास, वरून थोडं. हां झालं, साफ झालं. या डन. आता हे हातातच घेऊन फिरावं लागणार आहे. चल हर पप्पा बैल मारा. तर गाईज आम्ही आता थांबलोय पाणी पिण्यासाठी आणि आता समर्थ पण आलाय. मी, समर्थ आणि पप्पा आम्ही तिघं मिळून मारणार आहे कोळपं. आणि काका गेलेत, जरा त्यांना काम होतं म्हणून. तर गाईज पूर्ण सोयाबीनला कोळपं मारून झालं आहे, तुम्ही बघू शकता इकडून ते तिथंपर्यंत. आणि माझा हात पूर्ण लाल झाला आहे, मी तुम्हाला दाखवू इच्छिते. इथे दिसते की नाही? हां इथे थोडंसं दिसालं आणि इथे पण झालं आहे, लाल झालं आहे पूर्ण हात, ते रुग्ण धरून. आणि आता आपण चाललो आहे पालकाची भाजी काढायला. तर चला. तर गाईज आम्ही आलो आता पालकाची भाजी काढायला आणि समर्थला पण बोलवलं आहे, कारण एकटीला होत नाही पालक भाजी काढायची. 100-150 काढायचे. तर आम्ही दोघं मिळून काढतो आहे आणि मम्मी पेंड्या बांधते. बोल गाईज, याला काहीतरी बोलायचं होतं पण कॅमेरा ऑन झाल्यावरती गप्प झाला आहे. बोल आता, बोल. काय बोलायचं होतं तुला? बोल पटापटा, भाजी काढायची आहे मला. तर गाईज ही भाजी ना अशी काढायची, उपसून तुटूनच निघाली सगळं. असं उपसून काढायची असते गाईज. आणि असं झटकायचं, म्हणजे ना बुडाची जी माती असते ती सगळी झटकून पडते. बंधुराजे आमचे, बोला. हॅलो गाईज. हां पुढे झालं इतकंच, पुढचं तर बोल. मी समर्थ आहे एवढं तर म्हण. पागल झालं गाईज, इतकंच होतं. बोले ना तो आता सध्या. मस्का लावावं लागते, फार मस्का, कॅमेरा ऑन झाल्यावरती. ठीक आहे चला, भाजी काढते मी, मग भेटूया. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गाईज माझी मम्मी काहीतरी बोलू इच्छिते. हां मम्मी बोल. आताच तुझे पप्पा कुळो मारले. हां कुळं मारत आहेत अजून. हां मग कोळपं मारले. हां म्हणजे सोयाबीनला कोळपं मारून आलो मी, पप्पा आणि काका. आणि अजून आता मी भाजी काढायला बसलो. हां पालकाची भाजी काढतोय. हां पुढे. हां एक वाक्य बोलते असं का? असं एक वाक्य बोलल्यासारखं नाही बोलायचं आहे. हां पुढे. आणि आता समर्थाने म्हशी घेऊन आल्या चारून. हां काय झालं दिवसभर सांगते का तू? तुमची श्रेया काही काम करत नाही, काय नाही. दिवसभर कोळपं मारले असं का बोलायली? दिवसभर कोळपं मारले गाईज, माझा खांदा दुखायला असं ते दिंड धरून. आणि काहीच काम करत नाही बोलते. वा रे. आजच्या ब्लॉग मध्ये इथे थांबूया, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.